ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली येथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान. शहरातील नगर परिषदेच्या नवीन इमारतीसमोर असलेल्या रस्त्यावर नगरपालिकेने सुशोभीकरणाअंतर्गत दुभाजकावर अनेक योगासने यांचे आसन दाखविणारे पुतळे बसविले होते. परंतु गुरुवारी रात्रीच्या सुमारास विकृत विचारांच्या व्यक्तींनी पुतळ्यांची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. हिंगोली शहर सुंदर व स्वच्छ असावे या उद्देशाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह त्यांचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत असताना हिंगोली शहर सुशोभीकरणाअंतर्गत नगर परिषदेच्या इमारतीसमोरील असलेल्या रस्त्यावर दुभाजकाच्या मध्यभागी मागील काही वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चातून वेगवेगळे योगाचे आसन दाखविणारे आकर्षक पुतळे बसवण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यावरून पहाटेच्या सुमारास जाणाऱ्या काही नागरिक पुतळ्याप्रमाणे वेगवेगळे आसन करीत होते. या पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडली होती. 14 मार्च गुरुवार रोजी धुलीवंदनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास विकृत विचारांच्या व्यक्तींनी या पुतळ्याची तोडफोड केली. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या भागात अनेक शासकीय कार्यालये असून